8 संघ खेळणार आहेत. गट ए म्हणजे अ गट, त्यामधून काल जी टॉप 3 मध्ये टीम आली आहे त्या टीमचं नाव असणार आहे तन्मय पॅकर्स. आणि आता हा सुरू असलेला सामना गट बी चा असणार आहे. आणि गट सी देखील आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये नंतर दुपारच्या सत्रामध्ये बघायला मिळणार आहे, ज्यात कल्याण गट देखील असणार आहे. कल्याण लॉट देखील आपल्याकडे असणार आहे, त्यात देखील 8 संघ. चला, विनंती असणार आहे झरण पॅकर संघाला की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि एक अतिरिक्त खेळाडू देखील आपल्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. चला, त्वरित क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आणि नोंद घ्यायची की आपल्याला 20 मिनिटांची अवधी देण्यात येणार आहे. आणि पंचांना देखील विनंती असणार आहे की पंच आपण देखील स्टॉपवॉच तिथे स्टार्ट करायची आहे. 20 मिनिटांची अवधी देण्यात येणार आहे प्रत्येक संघाला. जो संघ इथे प्रथम गोलंदाजी करणार आहे, आपले माननीय अरविंद मडवी साहेबांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय आणि इथून सामना एन्जॉय करायचा आहे. चला, सामन्याला सुरुवात करायची आपण त्वरित. वीस मिनिटांची अवधी, 5 षटकांचा हा खेळ पहिल्या इनिंग मध्ये आपण एन्जॉय करणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती असणार आहे. अकरा खेळाडू खेळू शकतात. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये म्हणजेच पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू जो आपला 10 यार्डचा सर्कल आहे त्या सर्कलच्या बाहेर तैनात राहू शकतात. आणि त्यानंतर जो 10 यार्डचा आपला सर्कल आहे, पॉवर प्लेचा सर्कल आहे, उर्वरित 4 षटकांमध्ये, पुढील 4 षटकांमध्ये 2 खेळाडू तिथे तैनात आपण करू शकतोय. 2हून अधिकही करू शकतोय, पण 2 पेक्षा कमी खेळाडू आपण तिथे तैनात नाही करू शकत. त्याची नोंद गोलंदाजी करत असलेल्या झरण पॅकर संघाने देखील घ्यायची आहे. आणि 20 मिनिटांची अवधी आहे, त्या अवधीचं आपण काटेकोरपणे पालन करायचंय, अन्यथा पेनलाइज केलं जाईल आपल्याला. त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फलंदाजी मार्कवरती आपण बघतोय साई, आणि साईला साथ देण्यासाठी येतोय भाऊ प्रणय उर्फ भाऊ. या दोन्ही खेळाडूंचा इतिहास मोठा राहिला आणि साईचा देखील भरपूर मोठा इतिहास राहिला. गोलंदाजी मार्कवरती कुठला गोलंदाज येतोय? झरण पॅकर संघाकडून मुकेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. निर्णायक आणि पहिलं षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक घेऊन. बघा, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक फटके बघायला मिळत आहेत की पॉवर पॅक गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला मुकेश कडून. खूप चांगली स्पर्धा आपण इथे बघतोय. जय रागाई क्रियांश 11 चषक 2024 आणि त्यामधील ब गटातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती अप्रतिम प्रहार केलाय. चेंडूला भिरकावून दिलाय. लॉंग ऑन रिजन वरती 4 धावांसाठी खूप चांगला फटका.
साईच्या बॅट मधून. याच मैदानाचा विचार केला तर पहिला चेंडू आणि पहिलं पारितोषिक देखील मिळवलं होतं याच हंगामामध्ये. मागच्या टुर्नामेंट मध्ये सर्वात उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती. यावेळी देखील पायावरती चेंडू होता. चेंडूला एकाच अटेम्प्ट वरती प्रॉपर कनेक्शन केलंय आणि चेंडूला भिरकावून दिलाय. यावेळी रिजन निवडलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन आणि चेंडूला देखील डिस्पॅच करून टाकलाय त्याच रिजन मध्ये. अजून एक चौकार सलगचा आलेला हा दुसरा चौकार. या दोन चौकारांनी धावफलक पुढे सरसवतय. धावा झाल्या धावफलकावरती तब्बलच्या 8 धावा. दोन चेंडू आणि दोन्ही चेंडूंवरती प्रहार केलाय. पॉवर प्लेचा उपयुक्त केलाय. अप्रतिम फटके दोन्ही मारलेत. पुढील चेंडू यावेळी कट केलाय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू राईज होतोय. राकेश तिथे असणार आहे. तो देखील आपल्याला सांगतोय की चेंडू ग्राउंडवरती टप्पा पडला आणि त्यानंतर भरपूर उसळी घेतली. भरपूर राईज झाला. पुढील चेंडू यावेळी आलेला चौकारांची हॅट्रिक देखील बघायला मी इथे आपल्याला इथे साईच्या बॅट मधून. अप्रतिम खेळ, दर्जेदार खेळ. काय या खेळाडूंनी मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावरती केली होती. तसाच अप्रतिम खेळ तो करतोय आपल्या नावाप्रमाणे. 3 चेंडू आणि 3 चौकारांची हॅट्रिक आज बघायला मिळाली आपल्याला साईच्या बॅट मधून. दडपण आता मुकेश वरती देखील असणार आहे कारण 3 चेंडूंवरती हल्ला करण्यात आलाय. षटकातील हा 4था चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसवलाय. यावेळी ड्राईव्हचा अप्रतिम फटका. दोन्ही खेळाडू एकाच एंडला. पंचांकडे लाऊड अपील करतायत आणि पंच अपील फेटाळून देखील लावतायत. कलेक्शन प्रॉपर होतं पण जर स्ट्रायकिंग एंडला इथे फेकी झाली असती तर नक्कीच एक फलंदाज बाद झाला असता, भाऊ बाद झाला असता. पण प्रेझेन्स ऑफ माइंड थोडस इथे कमी पडतंय गोलंदाजाचा. हा देखील फटका साईच्या बॅटमधून अप्रतिम होता. तेवढंच चांगलं कलेक्शन देखील बघायला मिळालं. फेकी देखील बघायला मिळाली पण चुकीच्या एंडला, चुकीच्या दिशेला ही फेकी होती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावा झाल्या 13 धावफलकावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक छोटी धाव घेण्याचा देखील प्रयत्न. फलंदाज होईल का बाद? पंच निर्णय कळवतील आपल्याला. छोटी धाव घेण्याचा इथे प्रयत्न होता. भरपूर धावा आतापर्यंत एकवटल्या आहेत. फलंदाज बाद. एकही चेंडू खेळलेला नाहीये म्हणजे गोल्डन डकचा इथे शिकार होतोय भाऊ. एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नव्हती. 3 चेंडूंवरती 3 चौकार वसूल करणारा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू या षटकामध्ये. यावेळी देखील अजून एक अप्रतिम फटका आणि पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड आणि चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय चौकारासाठी. या 4 धावेंनी धावफलक पुढे सरसवतोय. धावफलकावरती तब्बल 17 धावा. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये तब्बल 17 धावा झाल्या धावफलकावर. आणि गावदेवी कोपर संघ आपल्याला देखील विनंती असणार की आपण कुठेही जायचं नाहीये. यानंतर आपलीच मॅच होणार आहे. येस, थँक्यू. गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज रवींद्र.
चला सामन्याला सुरुवात करायची. पंचांना देखील विनंती असणार आहे की 20 मिनिटांची अवधी आहे आपल्याकडे. त्या 20 मिनिटांच्या अवधीमध्येच आपलं हे 5 षटक कंप्लीट करायचे आहेत. फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स आता नाही आहेत, म्हणजे बाउंड्री लाईनचं पेट्रोलिंग इथे करू शकतात 9 खेळाडू. आणि पहिला चेंडू बघा स्क्वेअर असणार आहे, व्हाईट बॉल असणार आहे. पंच दोन्ही यात समांतर करतात आणि अजून एक धाव अतिरिक्त स्वरूपाची धावफलकावरती ऍड होते. 18 धावा इथे तब्बल झाल्या धावफलकावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये देखील पहिला चेंडू स्क्वेअर फेकलाय रवींद्रनी. राऊंड विकेटनी मारा करतोय. यावेळी देखील बॅटची एज लागते, कव्हर रीजन चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा थोडंसं कलेक्शन खराब आहे, पण चांगला बॅकअप होतोय तिथे मुकेश याच्याकडून आणि एका धावेवरती रोखून ठेवलंय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय आपल्याला साई. त्याच्या बॅट मधून तब्बलचे 4 चौकार आपल्याला बघायला मिळाले पहिल्याच षटकामध्ये. ते पॉवर प्लेचं षटक होता आणि आता फील्ड रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, चांगलं गॅप शॉट सिलेक्शन. अप्रतिम फटका बघायला मिळतोय आपल्याला. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण रचवलंय त्याला भेदण्यासाठी हा फटका आणि अप्रतिम फटका. अजून एक चौकार येतोय. धावा झाल्यात तब्बल 23 धावा धावफलकावरती झाल्यात आणि या षटकामध्ये अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, म्हणजेच 2 चेंडूचा खेळ इथे झालाय. रवींद्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती राईट आर्म राऊंड विकेटनी सज्ज आहे. पुढे सरसवला, एमएस टायमिंग झालाय आणि फलंदाज आहे का बाद? येस, फलंदाज बाद होते. यष्ट्यांच्या मागे कर्णधाराची अप्रतिम कामगिरी आणि साहीला आता तंबूच्या आशेला परत जावं लागतंय. आणि पंच रन नाहीये ना राजू? नो बॉल आहे का? बॉल काउंट आहे ना? ओके, 9चा 1 रन येईल. येस, धावा झाल्या 24 धाव फलकावरती आणि आता फलंदाजी मार्क वरती मंगलमूर्ती संघाचा अजून एक बलाढ्य फलंदाज साहिराज येतोय. चांगला कमबॅक येते गोलंदाज रवींद्रचा बघायला मिळाला आपल्याला. यावेळी देखील चांगला ड्राईव्हचा फटका आणि आता चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पहिल्या अटेम्प्ट वरती कलेक्शन, पण फेकी नाही करत आहेत. चार चेंडूचा खेळ झालाय. अजून एक चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो आपल्याला अनिकेतच्या बॅट मधून. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने टॅप करून काढला. शशांक तिथे असणार आहेत आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. 2 षटकाचा खेळ इथे संपलाय आणि धावा इथे एकवटण्यामध्ये यश मिळालाय. त्याच म्हणजे 27 धावा धाव फलकावरती आल्यात आणि 2 गडी देखील बाद झाल्यात. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्या स्पेलचं शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज मुकेश. बारा चेंडूंमध्ये 27 धावा एकवटण्यामध्ये यश मिळालंय आणि 2 गडी देखील बाद झाल्यात. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला परत गेलेत. साई बाद झालाय आणि प्रणय देखील बाद झालाय. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा बघतोय आपण मुकेश याला सामना करेल, फेस करेल मुकेशला साईराज. पहिला चेंडू फटका अप्रतिम आहे. एक लूज चेंडू होता, अखूट टप्प्याचा हा चेंडू होता आणि त्याला अप्रतिम रीते पहिला चेंडू फटका दिलाय 4 धावांसाठी. अजून एक चौकार. या चौकाराने धावफलक पुढे सरसावतोय. 31 धावा, 31 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. जर पॅकर संघाचा विचार केला तर एक बलाढ्य संघ आहे.
आणि नुकताच झालेल्या खासदार चषकामध्ये देखील चांगली कामगिरी त्यांची राहिली. यावेळी कच्च्या माध्यमातून फटका खेळून काढलाय पॉइंट रिजन मध्ये आणि मिळेल तिथे फक्त आणि फक्त एकच धाव, कारण क्षेत्ररक्षण अप्रतिम होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि फेकी देखील अप्रतिम केली आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बघतोय आपण अनिकेत याला, त्यांनी चांगला खेळ केलाय, सेन्सिबल बॅटिंग केली आहे. यावेळी देखील शॉर्टपिच चेंडू होता, शैलेश शेलार तिथे असणार आहेत आणि त्यांच्याकडून चूक होते. चेंडू मैदानात ठेवण्याच्या घाईमध्ये तो चेंडू शॉर्टपिच चेंडू होता मैदानाच्या पलीकडे 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावफलक पुढे सरसवतय, वाढतय, धावतय. धावा झाल्या धावफलकावरती तब्बल 36 धावा. आतापर्यंत मुकेशनी 3 चेंडू फेकल्यात, त्या 3 चेंडूंवरती 2 चौकार आलेत, 1 सिंगल आली आहे. म्हणजे 3 चेंडूंवरती 9 धावा एकवटण्यामध्ये यश मिळालंय मंगलमूर्ती संघाला. अनिकेत याला यावेळी देखील अजून एक चांगला फटका, अजून एक सिंगल. तब्बल 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, यशांच्या मागे थोडीशी इथे चूक होते, थोडासा फंबल होतोय, पण धाव मिळत नाहीये. बऱ्याच वेळाने बऱ्याच कालांतराने आपल्याला हा निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. या इनिंग मधील पहिला निर्धाव चेंडू जो मुकेशच्या मार्फत आलाय. शेवटचा चेंडू षटकामध्ये पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव धावफलकावरती ऍड होत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 38. 38 धावा धावफलकावरती इथे झाल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. दगदगत्या उन्हामध्ये रंगणारा हा सामना आपण बघतोय. जय रागाई क्रियांश 11 चषक 2024 आपण बघतोय. चला 20 मिनिटांची अवधी असणार आहे आपल्याला. तर 14 मिनिटांचा खेळ झालाय आणि या उर्वरित 6 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटका फेकायच्यात. म्हणजे थोडीशी घाई करण्याची आवश्यकता असणार आहे आता झरण पॅकर संघाला. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत शशांक आणि हा फासलेला चेंडू होता. प्रथम गोलंदाजी पंचांकडे अपील करतायत. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून ही धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नकारलाय तिथे अनिकेतनी, कारण धावा भरपूर एकवटल्यात आतापर्यंत. मंगलमूर्ती संघाने काही करण्याची आवश्यकता नाहीये. विकेटचं प्राधान्य इथे देणं आहे, कारण चेसिंग इथे कंपल्सरी नाहीये. पहिला विकेट्सला प्राधान्य दिलं जाईल, त्यानंतर टॉस बघितला जाईल. जर विकेट इक्वल असेल तर यावेळी फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिजनला, लॉंग ऑन रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण देखील होत आहे. शैलेश शेलार इथे असणार आहेत. धावा झाल्यात 39 धावफलकावरती. चांगली गोलंदाजी, एक अनुभवी खेळाडू आहे शशांक. यावेळी रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, प्रतिम फटका, बॅटचं आणि बॉलचं प्रतिम कनेक्शन आणि चेंडूला भिरकावून दिलाय पॉइंट रिजन वरती. 4 धावांसाठी अजून एक चौकार येतोय मंगलमूर्ती संघासाठी. धावा झाल्या धावफलकावरती तब्बल 43 धावा, 43 रन्स, 43 धावा. 2 गड्यांचं पतन देखील झालंय, पण त्यानंतर डाव सावरलाय. चांगली फलंदाजी केली या दोन्ही फलंदाजांनी. अनिकेतनी आणि साईराजनी देखील अप्रतिम खेळ केलाय. पुन्हा एकदा कुटाप्याचा चेंडू होता आणि पुन्हा एकदा मिसफील्ड. खराब क्षेत्ररक्षण म्हणायला हरकत नाहीये. हा चेंडू नक्कीच मैदानात ठेवायचा होता पण खराब क्षेत्ररक्षण होता. कुटाप्याचा चेंडू रवींद्र असतील आणि रवींद्रकडून खराब क्षेत्ररक्षण. या अजून एक 4 धावा. अनिकेतनी देखील आतापर्यंत 3 चौकार कुठलेत. धावा झाल्यात 47 धावफलकावरती आणि या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूयात अनिकेतच्या बॅट मधून देखील हॅट्रिक चौकार बघायला मिळतात का आपल्याला. चौकारांची हॅट्रिक साईनी देखील केली होती की गोलंदाजाचा इथे कमबॅक बघायला मिळतोय. यावेळी देखील अजून एक चांगला फटका रवींद्रची. यावेळी चूक होत नाहीये. अप्रतिम फेकी, वेगवान फेकी, पण बॅकअप चांगला आहे तिथे मुकेशचा.
एका धावेवरती इथे रोखून ठेवलंय. धावा झाल्या तब्बल 48 धावा, 48 रन्स. शेवटचा चेंडू, 1 टू गो. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते. थोडीशी मिसफिल्ड देखील आपल्याला बघायला मिळाली होती तिथे, पण त्यानंतर रवींद्रने देखील चांगला चेंडू अडवला आणि एका धावेवरती रोखून ठेवला. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. फर्स्ट चेक झालाय. ते गोलंदाजाला 1 चेक अलाउड असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा कटचा प्रतिम फटका कवच रिजनला निवडलाय आणि डिस्पॅच करून टाकलाय चेंडूला 4 धावेंसाठी. या 4 धावेंनी धावफलक पुढे सरसावतोय. यावेळी पुन्हा एकदा कटवरती 52. 52 धावा तब्बल आतापर्यंत उभारल्या 4 षटकांमध्ये. शेवटचं षटक घेऊन कोण येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय राकेश उर्फ लाखा. या गोलंदाजाचा इतिहास भरपूर मोठा आहे. जवळपास 15 ते 20 वर्ष हा खेळाडू अंडरआर्म क्रिकेट खेळतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी देखील चांगली करतो. अष्टविनायक या संघामध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली. अनेक वर्षांनी आता झरण पॅकर्स मध्ये बरेच वर्षापासून खेळतोय. पहिला चेंडू लाईन चुकीची असणार आहे. थँक्यू पंच. दोन्ही आता आपले समांतर करतायत आणि 1 धाव अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होते. 53 धावा इथे झाल्यात. यावेळी देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला देखील अप्रतिम यश मिळत आहे. अजून एक चौकार. या चौकाराने पुन्हा एकदा धावफलक यावेळी देखील स्विच हिट करण्याचा तब्बल 57. 57 धावा धावफलकावरती झाल्यात आतापर्यंत. एका चेंडूचा खेळ झालाय म्हणजे अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. एक चांगला कॉन्टॅक्ट आपल्याला बघायला मिळतो. एक अनुभवी खेळाडू आणि त्याच्या समोर एक यंगस्टर, ज्या यंगस्टरनी बऱ्याच वर्षापासून इम्प्रेस आपल्याला केलाय मंगलमूर्ती संघामधून. यावेळी देखील लघुटप्प्याचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा थोडासा खिचून इथे टाकला होता आणि झाकून ठेवलं होतं, अडकवून ठेवलं तिथे फलंदाजाला. चांगला फटका. एका धावेनी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवतोय. 58. 58 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा कटचा अप्रतिम फटका. फेकी चुकीची आहे. जर फेकी अप्रतिम असते तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता तिथे. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर चांगला कमबॅक केलाय. 2 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात. येस पंच. 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न होता. बॅटची एज लागते. कडा निघून जाते चौकारासाठी. अजून एक चौकार येतोय अनिकेतच्या बॅट मधून. आणि अनिकेतच्या खेळीचा विचार केला तर आतापर्यंत 5 चौकार आलेत अनिकेतच्या बॅट मधून देखील. अप्रतिम खेळी केली आहे. तर जोरदार टाळ्या अनिकेत साठी देखील झाल्या पाहिजेत. चेंडू झाले 4 षटकामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. पंच आपल्याला सांगतील बॅट कट आहे. येस, बॅट कट आहे आणि 22च्या स्वरूपाने थोडस खराब क्षेत्ररक्षण तिथे यष्टांच्या मागे झालंय कर्णधाराचं. शेवटचा चेंडू. 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. चौसष्ट धावा झाल्या धावफलकावरती. यावेळी देखील चांगला फटका होता. बॅटची एज लागते आणि रवींद्र तिथे असणार आहे. 2 धावांचा प्रयत्न. फेकी खराब आहे. पुन्हा एकदा खराब फेकी आणि 2 धावा इथे धावफलकावरती ऍड होणार आहेत. इनिंग संपली आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 66 धावा आणि जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये बनवायच्या आहेत 67. उच्चांक गाठला आजच्या दिवसाचा मंगलमूर्ती या संघाने.
काय अप्रतिम फलंदाजी झाली आहे मंगलमूर्ती संघाची. साईनी तब्बल 7 चेंडू खेळलेत आणि त्यात 21 धावा त्यांनी कुठल्यात 5 चौकारांच्या साह्याने. अनिकेतने देखील अप्रतिम खेळ केला. 10 चेंडू खेळलाय अनिकेत आणि त्यांनी देखील 25 धावा कुठल्यात 5 चौकारांच्या साह्याने आणि त्याला 7 देखील अप्रतिम दिली आहे. साईराज यांनी 8 चेंडू फेस केल्यात आणि 15 धावा त्यांनी देखील कुठल्यात वैयक्तिक. अप्रतिम खेळी आतापर्यंत राहिली आहे मंगलमूर्ती संघाचे. आणि खूप मोठं बलाढ्य असं डोंगराप्रमाणे लक्ष इथे ठेवलंय. 67 धावेंचं 67 रन्स टू विन. 67 धावा आणि चेंडू असणार आहे 30 म्हणजेच 5 षटक आणि त्यामधील 1 षटक पॉवर प्लेचं देखील असणार आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघत किती धावा एकवटण्यामध्ये यश मिळत आहे. मंगलमूर्ती संघ आपलं देखील नोंद घ्यायची आहे की 20 मिनिटांची अवधी आपल्याला असणार आहे अन्यथा पेनलाइज केला आहे. 67 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या झरण पॅकर्स संघाला. धावेंचा डोंगर इथे येत आहे. त्याचा पाठलाग कसा होतोय. चांगली फलंदाजी करणं अनिवार्य असेल झरण पॅकर्स संघाला आणि बलाढ्य 2 फलंदाज इथे धावफलकावरती आल्यात. शशांक असणार आहे शशांक आणि रुपेश असणार आहे. शशांक हा एक असा खेळाडू आहे ज्या खेळाडूंनी अनेक वर्ष हा खेळ खेळलाय. अंडरआर्म क्रिकेट त्यांनी खेळलाय. भरपूर अनुभव त्यांच्याकडे असणार आहे. भरपूर सामने त्यांनी एका हाताने आपल्या संघाला जिंकवून दिलेत आणि आज गरज देखील तशीच असणार आहे त्याच्या संघाला आणि त्याला साथ देण्यासाठी डाऊन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळते रुपेश, एक नवतोत खेळाडू, एक अपकमिंग यंगस्टर. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन निर्णायक पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय साई. आणि पहिला चेंडू अप्रतिम ड्राईव्ह साईराज असणार आहे तिथे. फेकी देखील अप्रतिम. पंचांकडे लाऊड अपील आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय धावचित स्वरूपाने रनआउट स्वरूपाने. शशांक याला थांबूच्या आशेला परत जावं लागतंय. पहिला चेंडू अप्रतिम झरण पॅकर्स संघाला. पुढील चेंडू यावेळी हलक्या हातात खेळायचा प्रयत्न होता. लाईन चुकीची आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि धाबींचा श्री गणेशा होतोय या चेंडूवरती. एक धाव फलकावरती येते. वाईटच्या स्वरूपाने एक्स्ट्राच्या स्वरूपाने रुपेश असणार आहे. म्हटलं होतं एक अपकमिंग यंगस्टर आहे. चांगली फेकी. यावेळी देखील बॅटची गडा. फलंदाज बाद होतोय. झेल देखील तिथे चांगला कंप्लीट करतोय सचिन. यशांच्या मागे अजून एक मोठा झटका लागतोय झरण पॅकर संघाला रुपेशच्या स्वरूपामध्ये. आणि फलंदाजी मार्क वरती येत आहेत संघाचे कर्णधार सर्वेसर्वा नरेंद्र. काहीतरी स्ट्रॅटेजी मध्ये चेंज बघायला मिळतोय आपल्याला झरण पॅकर्स संघाचा. चेंडू झाले 2. पहिल्या चेंडूवरती गडी बाद धावचित स्वरूपाने. त्यानंतर वाईट बॉल आणि त्यानंतर अजून एक गडी बाद जेल स्वरूपाने. कॅच आउट. तिसरा चेंडू आणि यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील करतायत. व्हाईट बॉल आहे का तर पंच नकारतायत. डॉट बॉल असणार आहे. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. अप्रतिम षटक
आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे साईनी गोलंदाजी मार्क वरती. नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील एक बलाढ्य एक मोठा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. शैलेश शेलार यांची देखील ख्याती भरपूर मोठी आहे. खूप चांगला संघ बांधणी करण्यात आला इथे. यावेळी देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पण गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होत आहे. हलवा टप्प्याचा चेंडू होता, स्लो बॉल होता आणि बीट करण्यामध्ये यश. यावेळी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. येस, फलंदाज बाद आहे का? 1 to go. शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धाव आली आहे आणि ती एक धाव देखील वाईटच्या स्वरूपाने. पॉवर प्लेचा षटक. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा सूचित करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे. धावचीची संधी, डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होणार आहे. अजून एक फलंदाज धावचित स्वरूपाने बाद. अजून एक मोठा झटका लागतोय झरण पॅकर्स संघाला. पुन्हा एकदा सूचित करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील अप्रतिम. आणि फलंदाजी मार्क वरती येतोय कल्पेश शेलार. दोन्ही बंधुराज आता खेळपट्टीवरती आहेत. एका एंडला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला शैलेश शेलार बघायला मिळतात आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळतात कल्पेश. क्षमा असावी, कल्पेश स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला असणार आहेत शैलेश शेलार. दोन्ही बंधुराज आणि त्यांच्या साथीची आता आवश्यकता आहे. झरण पॅकर्स संघाला हाणामारी करण्याची आवश्यकता आहे. भरपूर मोठा लक्ष त्यांच्या समोर असणार आहे. 67 धावेंचं लक्ष आणि पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव आली आहे. यावेळी देखील फटका चांगला आहे आणि थोडस फंबल होत आहे, पण अनिकेतने चांगला बॅकअप दिलाय तिथे आणि मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. स्ट्रॅटेजी मध्ये आज झरण पॅकर्स संघाचा काहीतरी बदलाव बघायला मिळतोय आपल्याला. कल्पेश ओपनिंगला येणारा फलंदाज आज 3 डाऊन आलाय. गोलंदाजी मार्क वरती असणारे सचिन धुरी. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॉलक्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पण फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा पुढे सरसावून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलक्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि लॉंग ऑफ रीच मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तिथे. यावेळी पुन्हा एकदा रूम क्रिएट करून लाईन बनवून मारण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता, पण लाईन चुकीची आहे गोलंदाजाची. व्हाईट बॉल. यावेळी देखील अप्रतिम फटका ड्राईव्हचा साई तिथे असणार आहे. फेकी देखील चांगली होती, पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही बंधुराजांनी अप्रतिम कॉल केला आणि प्रतिसाद देखील अप्रतिम केला. एक धाव इथे कंप्लीट करतात आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतात आपल्याला शैलेश शेलार. इथे गाव संघाचा हा खेळाडू अनेक वर्ष त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. चेंडू पायाला आदळतोय आणि डेलिब्रेट हे चेंडू असणार आहे, म्हणजे डॉट बॉल असणार आहे. कुठल्याच प्रकारचा जर शॉट इथे ऑफर करण्यात आला नाही आणि चेंडू फलंदाजाच्या शरीराला स्पर्श झाला तर तो चेंडू डेलिब्रेट चेंडू असतो. अजून एक चेंडू वरती एक धाव आली आहे लॉंग ऑन रिजन वरती आणि षटक देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 3 षटकांमध्ये बनवायच्या आहेत 61 धावा. अठरा चेंडू आणि 61 धावांचं लक्ष.
गोलंदाजी मार्क वरती असणारे प्रणय उर्फ भाऊ, त्याला फेस करणार तेच म्हणजे शैलेश शेलार. भरपूर मोठं लक्ष असणार आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, लाईन चुकीची आहे. डावे यष्टीच्या लक्ष्यमच्या बाहेरून हा चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राची अजून एक धाव. यावेळी पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन रिजन मध्ये टॅपच्या माध्यमातून हा खेळण्याचा प्रयत्न होता, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. अजून एक धाव. या एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धाव झालेत 8 धावफलकावरती. प्रणय पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळी सुचेट पुन्हा एकदा बॉडीला टर्न केलं होतं. डायरेक्ट हिट असणार आहे का? बॅकअप आहे. येस, चांगलं बॅकअप देखील होत आहे आणि एक धाव देखील इथे कंप्लीट होत आहे. लेग बाय स्वरूपाची ही धाव. भरपूर मोठं लक्ष झरण पॅकर संघासमोर असणार आहे. 67 धावेंचं लक्ष बघायला मिळते आपल्याला. चौकार कुटावे लागतील, हनामारी करावी लागेल. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता आणि डायरेक्ट हिट देखील इथे नाही होत आहे. चांगला बॅकअप होत आहे. लेग बाईस स्वरूपाने ही देखील धाव, म्हणजे ही धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार आहे, पण फलंदाजाच्या खात्यामध्ये ही धाव ऍड नाही होणार आहे. कल्पेश यावेळी लाईन चांगली ओळखली आहे आणि व्हाईट बॉल असणार आहे. पुढे सरसवण्याचा प्रयत्न होता, पण टप्पा खेचून टाकण्याचा प्रयत्न देखील गोलंदाजाचा होता. लाईन चुकीची. यावेळी देखील चेंडू आणि बॅटचा काही संपर्क बघायला मिळत नाहीये आपल्याला. अजून एक चेंडू लेग बाय स्वरूपाने एका धावेसाठी. या एका धावेने धावफलक स्थिर स्थगित 12 धावेंवरती. यावेळी चांगला फटका, बॉलच बॅक ड्राईव्ह बघायला मिळतंय, पण अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे अनिकेतचं देखील होत आहे. एकही चौकार अजूनपर्यंत आलेला नाहीये. धावा झाल्या 13 धावफलकावरती. कल्पेश येतात स्ट्रायकिंग एंडला. यावेळी पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि यष्ट्यांचा वेग देखील घेणारा हा चेंडू. अजून एक फलंदाज बाद होतोय कल्पेशच्या स्वरूपाने. अजून एक झटका झरण पॅकर्स या संघाला. स्ट्रायकिंग एंडला. चला यापुढील सामना असणार आहे तोच म्हणजे गावदेवी कोपर संघ. आपल्याला विनंती असेल आपण सज्ज राहायचंय. या मॅच नंतर त्वरित आपण नाणेफेकी करणार आहोत आणि कर्णधार आपण स्टेजवरती आलात तरी चालेल. यावेळी देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑन रिजनल टार्गेट केलाय, पण पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. या एका धावेनी धावा झाल्या धावफलकावरती 14 धावा. फलंदाजी मार्क वरती येत आहेत सुनील स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाजी मार्क वरती असणारे मनोज. यावेळी देखील पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, टॅपच्या माध्यमातून खेळायचा प्रयत्न आणि एक धाव. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न, बॅटचा आणि बॉलचं कनेक्शन चांगलं नव्हता. बॅटची एज लागली आणि अजून एक चेंडू पॉइंट रिजन मध्ये निघून गेला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झाला, फेकी देखील चांगली झाली आणि अजून एक धाव फलकावरती ऍड झाली आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होत्या. अजून एक धाव. 17 धावा झाल्या धावफलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत मनोजने देखील हाताळले. त्या 4 चेंडूंमध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 4. अजून एकही चौकार आलेला नाहीये झरण पॅकर संघाच्या माध्यमातून. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये देखील यश मिळत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू. षटकातील हा शेवटचा चेंडू.
पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज होता आहे बाद. शैलेश शेलार यांची खेळी देखील इथे संपुष्टात आली आहे. मारण्याचा प्रयत्न होता. स्वप्नील येत आहेत फलंदाजी मार्क वरती. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक येते. 6 चेंडू म्हणजे औपचारिकता म्हणायला हरकत नाहीये, कारण धावा झाल्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 17 धावा. यावेळी पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा पुन्हा एकदा चांगला संपर्क नाहीये. बॅटची एज आणि यशांच्या मागे उर्वरित कामगिरी संपूर्ण करतोय प्रणय. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होत आहेत बाद. अजून एक झटका लागतोय झरण पॅकर्स या संघाला. पुन्हा एकदा अजून एक नवदूत खेळाडू बघायला मिळतोय आपल्याला झरण पॅकर्स संघाचा. चला यायचे कोपर संघाचे कर्णधार प्रशांत कुठे असतील, आपण यायचे त्वरित. चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अरविंद मडवी साहेब यांच्याकडून चौकार मारण्याचा प्रयत्न पण झेल बाद होत आहेत. फलंदाज बाद. अजून एक झटका लागतो झरण पॅकर्स संघाला. यांच्याकडून चौकार मारण्याचा 7 गडी बाद झालेत आणि फलंदाजी मार्क वरती येतोय राकेश. औपचारिकता मात्र उरली येत आहे. विक्रांत आलाय कावधवी कोपर संघाचा. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी देखील कट करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल असणार आहे. धावा झाल्यात 19 धाव फलकावरती. 6 चेंडू आणि 40 धावींचं लक्ष इथे होतं. फटका चांगला आलाय का चौकार? नाही आलाय चौकार. फलंदाज बाद. धावचित स्वरूपाने अजून एक गडी बाद होतोय. लास्ट बॉल आहे राकेश. आपण थांबलात तरी चालेल, हरकत नाहीये. थांबलात तरी चालेल. फटका चांगला आलाय का चौकार? थांबलात तरी चालेल. शेवटचा चेंडू मॅच मधील आणि यावेळी चांगला फटका आहे आणि यावेळी देखील चांगलं क्षेत्ररक्षण संपूर्ण